दिल्ली में छात्र आंदोलन को लेकर कांग्रेस नेता राहुल गांधी पर राजनीति करने का आरोप लगाते हुए बुल्ढाना में भाजपा और भाजपा युवा मोर्चा ने जिला कांग्रेस कमेटी कार्यालय के सामने जोरदार प्रदर्शन किया। जयस्तंभ चौक पर आयोजित विरोध प्रदर्शन के दौरान भाजपा कार्यकर्ताओं ने राहुल गांधी के खिलाफ नारेबाजी की और प्रतीकात्मक रूप से जूते दिखाकर अपना विरोध दर्ज कराया। भाजपा नेताओं का आरोप है कि कांग्रेस छात्र आंदोलन का राजनीतिक लाभ उठाकर देश में अराजकता का माहौल बनाने की कोशिश कर रही है। भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चाच्या वतीने या ठिकाणी निषेध आंदोलन निदर्शने आंदोलन करण्यात आलेली आहे। काँग्रेस आणि त्यांचे समर्थक आज विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जे गलिच्छ राजकारण करतायत आणि देशामध्ये अराजकता निर्माण करण्याचा जो प्रयत्न करतायत त्याचा आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर धिक्कार करतोय, निषेध करतोय। पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला, विद्यार्थ्यांना, सर्वांना सांगितलं आहे की यापुढे देशामध्ये कुठल्याही प्रकारची जर पेपर फुटी झाली तर ज्या पद्धतीनं पुण्याला लैंगिक अत्याचाराची फास्ट ट्रॅकवरती केस चालवून 3 महिन्यामध्ये आरोपीला फाशी दिली गेली, त्या पद्धतीनं यापुढे देशात पेपर फुटीच्या प्रकरणातल्या आरोपींना शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवण्यात येईल व तात्काळ त्याला निकाल लावून दोषींना शिक्षा करण्यात येईल व विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल। अशा प्रकारचे कठोर कायदे हे देशाच्या संसदेमध्ये आणल्या जातील अशा प्रकारचं आश्वासन, अशा प्रकारचं वचन त्यांनी दिलेलं असताना सुद्धा जाणीवपूर्वक या देशामध्ये अराजकता निर्माण करून, अशांतता निर्माण करून केवळ मोदी आणि मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी आज काँग्रेसनं जे राजकारण या देशामध्ये सुरू केलं आहे त्याला खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळात ही जनता जबाब दिल्याशिवाय आणि ही जनता त्यांना त्यांच्या तोंडात मारल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला या ठिकाणी आहे। आणि म्हणून यापुढे असं राजकारण कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि हा देश खपवून घेणार नाही हा इशारा आज आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी देतो।